हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अधिक मासामध्ये काय करायचे, व्रत व नियम हे जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, आता अधिक मास सुरू होत आहे. येत्या 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होणार आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णुपूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी असते. आता आपण जाणून घेऊया अधिक मासात करावयाची व्रते. या महिन्यात दिवसातून एक वेळेसच जेवण करावे आणि जेवताना उठू नये. तसेच रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. हा महिना त्यागाचा महिना मानला जातो, म्हणून त्यागाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थांचा त्याग करावा. उदाहरणार्थ एखादे फळ किंवा चहा इत्यादी. या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा किंवा दिवा दान करावा. अधिक मासात होम हवन केल्यास त्याचे फळ अनंत पटीत मिळतात. महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. या महिन्यात पुरणाचे दिंडे म्हणजे धोंडे करून नातेवाईकांना भोजन देतात. या दिंड्यांना धोंडे असे देखील म्हणतात, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात. अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापन करावे. उद्यापन करण्यासाठी देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला भोजन आणि दान दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह शिधा द्यावा. अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, नाम जप, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आवश्यक करा. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचे आहे. ताटामध्ये जेवण करायचे नाही, हा देखील नियम पाळू शकता. हे सर्व करणे प्रत्येकाला शक्य असेल त्याने नक्कीच करावे, पण ज्याला अखंड तुपाचा दिवा लावणे किंवा इत्यादी सेवा नाही करता आल्या तरी रोज मनापासून नामस्मरण केले तरी चालेल. फक्त मनात भाव पाहिजे, हेच महत्त्वाचे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली अधिक मासाची माहिती समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.